अथांग भाग 1. मावळतीच्या आकाशात पिवळसर केसरी रंगाचे सूर्यबिंब चमकत होते. त्यांच्या किरमिजी प्रकाशाने अथांग सागर जणू ज्वालामुखीतून उसळलेल्या तप्त रसाप्रमाणे भासत होता. त्या शांत संध्याकाळी विस्तीर्ण पसरलेल्या समुद्र किनाऱ्यावर ते 5 वृद्ध उभे होते. त्यांनी अंगात श्वेतवस्त्रे परिधान केली होती. त्यांचा चंदेरी केशसंभार वाऱ्यामुळे उडत होता. चेहऱ्यावर विलक्षण शांत आणि विरक्त भाव होते. त्यांच्यापुढे एक सुवर्ण, चांदी, पितळ, तांबे आणि लाख अशा पंचधातूंनी घडवलेला एक मोठा पिटारा ठेवला होता. त्यावर वरच्या बाजूला चंद्र-अंशाचे प्रतीक असलेले चंद्रकोरीच्या पार्श्वभूमीवर हरणावर आरूढ असलेले चंद्राची प्रतिमा कोरली होती. समोरच्या बाजूला श्रीकृष्णाच्या कौमोदकी गदा, पांचजन्य शंख, सुदर्शन चक्र आणि शरशंधार धनुष्याचे तसेच त्याला प्रिय असलेल्या मोरपंखाचे चित्र कोरले होते. इतर तिन्ही बाजूंना भूदल, अश्वदल, गजदल, रथारूढ अशा युद्धमग्न सैन्याचे आणि त्यातून घडलेल्या भयंकर विनाशाचे प्रतीक म्हणून तुटलेले हातपाय, धडावेगळी मस्तके, पोट फाडून बाहेर आलेल्या आतड्या, मस्तक फुटून बाहेर आलेले मेंदू, मृत अश्वे, गज आणि सैन्याचे विलक्षण बारकावे कोरले होते. त्या भव्य पिटाऱ्याच्या आत एक रेशमी वस्त्र, अवजड भाले, एक प्रचंड धनुष्य आणि 2 चांदीचे भाते होते. एक अप्रतिम आणि वजनदार सोन्याची गदा, तितकेच अवजड परशु, अस्त्र आणि दुधारी खड्ग ठेवले होते. त्या 5ही वृद्धांनी त्या अस्त्रांना नमन केले. सर्वात ज्येष्ठ वृद्ध पुढे झाला आणि त्या अवजड पिटाऱ्याचे झाकण बंद केले आणि त्यांच्यातील त्या बलदंड वृद्धाने संकेत दिला. त्याने तो पिटारा लीलावत उचलला आणि चालत समुद्राच्या दिशेने गेला. त्याच्या मागोमाग ते 4ही जण चालू लागले. तेथे एक मोठी नौका उभी होती. त्यात त्यांनी तो पिटारा ठेवला आणि तेही त्यात बसले. नौका हळूहळू सागरात आत जाऊ लागली. बरेच अंतर पार केल्यानंतर एक विशिष्ट ठिकाणी नौका थांबली. दक्षिणेकडे महाकवती, कलसी, वालुकेश्वरी, शिवस्थल, मत्स्यग्राम, केनडा, मूलद्वीप या 7 बेटांचा एक समूह होता. त्या 7 द्वीपसमूहाचा तो मध्य होता. त्यांनी तो पिटारा समुद्रात ढकलून दिला आणि तितक्याच निर्विकार मुद्रेने परत निघाले. आता ते त्यांच्या पत्नीसह हिमालयाकडे प्रस्थान करणार होते. धनुष्याला जोडलेला बाण पुन्हा निसटला आणि तो वैतागला. आपल्याला सहज जमेल हा आत्मविश्वास किती पोकळ होता हे त्याला आता जाणवायला लागले होते. तब्बल 2 महिने थेराबॉनची प्रॅक्टिस केल्यानंतर त्याच्या सरांनी त्याला हा इंडियन बॉ हातात दिला होता. त्यावर 1 महिना पोलिंग प्रॅक्टिस झाल्यानंतर फक्त 3 बाणाचे 3 राऊंड मारण्याचे इथवरच त्याची मजल गेली होती. तसा तो लहानच होता, फक्त 9 वर्षाचा. पण वयाच्या मानाने समज जरा जास्तच होती. त्याला अभिमन्यू तर 16व्या वर्षी अथिरीती होता आणि त्याला वीरमरण आले होते. म्हणजे त्याने किती लहान वयात धनुर्धर नैपुण्य मिळवले होते. लव-कुश किती लहान असताना त्यांनी अश्वमेध यज्ञाचा घोडा अडवलेला या अशा कथा अनेक गोष्टी लहानापासून पाहिल्यामुळे त्याला धनुष्याची आवड अगदी लहानापासूनच लागली होती आणि सर्वश्रेष्ठ धनुर्धर बनायचे स्वप्न तो पाहत होता. पण त्याला वाटले तितके ते सोपे नव्हते आणि त्यामुळे तो अस्वस्थ होत. अजून जोमाने सराव करायचा. ते
धनुष्य देखील त्याच्या वय आणि उंचीच्या मानाने जरा मोठेच होते. एका पायाचा आधार देऊन धनुष्याची दुसरी बाजू वाकवून त्याला प्रत्यंचा जोडणे काही त्याला एकट्याला जमायचे नाही. त्या थोराड धनुष्याची पकड त्याच्या लहानशा मुठीत मावायची नाही. बाणाला आधार देण्यासाठी उंचावयाचे पहिले बोट जेमतेम बाणापर्यंत पोचायचे. विशिष्ट कोनात ताठ उभा राहिल्यामुळे पाठ भरून यायची आणि रात्री श्रीराम, अर्जुन, एकलव्य, अभिमन्यू यांच्या पराक्रमाच्या गोष्टी ऐकताना तो झोपी जायचा. किती कष्टाचे काम ना! अधिरथी होणे, एकाच वेळी अनेक लक्ष्य साधायची, तेही अवघ्या रथात आरूढ होऊन. शिवाय अष्टवधनांनी असनाचे येणारे हल्ले परतवायचे आणि प्रतिहल्ले करायचे. इथे प्रत्येकाचा खेचताना पुढचा हात हलतो आणि एक चुकतो. एकाग्रता वाढवण्यासाठी अजून रामायणाचा जप करायला हवा. स्नायू बळकट होण्यासाठी अजून काहीतरी व्यायाम करायला हवा. एक ना दोन अनेक विचार त्या चिमुकल्या डोक्यात यायचे. त्याच वेळी एक बातमी कानावर आली. शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा समुद्रात उभारण्याचे काम सुरू असताना एक भव्य पेटारा समुद्राच्या उत्खननात सापडला होता. वेगवेगळ्या न्यूज चॅनलवर त्याचे अस्पष्ट फोटो दाखवत होते. भरपूर शेवाळे जमलेला अवाढव्य पेटारा, सुमारे 10 फूट उंच, 10 फूट लांब आणि 5-6 फूट रुंद होता. पुरातत्व विभागाने कडेकोट बंदोबस्तात तो पेटारा प्रयोगशाळेत हलवला होता. त्यामुळे पुढच्या बातम्या अंदाजाने मीठ मसाला लावून पुरवल्या जात होत्या. त्याला कुठेही कुलूप किंवा खटका नव्हता. तो कसा उघडायचा हे रहस्य असल्याचे वारंवार सांगण्यात येत होते. त्यात प्राचीन खजिना किंवा दस्तावेज असावेत असा अंदाज वर्तवण्यात येत होता. त्याचे बाबा पुरातत्व विभागात संशोधक होते. बाबा घरी आल्यावर त्यांनी त्या पेटाऱ्याबद्दल त्यांना विचारले. रहस्यमय आहे खरा तो पेटारा. त्याला खरंच कुलूप किंवा खटका नाही. त्यावर जमलेले प्रवाळ हे हजारो वर्ष जुने आहे. समुद्रात अति खोल भागात आढळणारे शैवाल त्यावर आढळले आहे. तो इतका अवजड पेटारा असा आपोआप वर येणे हे तर्क वाटते. आता शेवाळे साफ केले की अजून माहिती मिळेल. भरपूर काम असणार आहे उद्यापासून, असे म्हणून बाबा झोपायला निघून गेले. इकडे याच्या मनात मात्र विचारांचे थैमान सुरू झाले. नक्की काय असेल त्यात? खरंच बाबा म्हणतात तसे इतका अवजड पेटारा आपोआप वर येईन, यात काही दैवी संकेत नसेल ना? असेच काहीतरी अचाट विचार करत तो झोपी गेला.